सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। धन्यवाद। ते जड आहे ना, ते दादा काही आवश्यकता नाही। हा इथं लावायचं आज आपल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की आज आपल्या या भावडी गावातील सत्संगाचा शेवटचा दिवस म्हणजे 6वा दिवस, तिसरं सत्र, शेवटचं सत्र। आत्ताच किरणदादा राणे साहेब, परत राणेताई आणि त्यांचा मुलगा यांनी उपदेश घेतला। आपल्या स्वामी श्री चक्रधरांच्या परिवारामध्ये त्यांचं खूप खूप स्वागत। सर्वांनी टाळ्या वाजवायचं। तो दादा कुठे आहे? ये इकडे दादा। हा छोटा दादा दाखवण्याचं कारण काय? किती वय बाबा तुझं? 10 वय। बघा, आईवडिलांनी निर्णय घेतला, तो स्वतःहून बोलला की मला उपदेश घ्यायचा आहे की नाही? आता उपदेश दिला म्हणजे काय केलं? संस्कार दिला, संस्कृती दिली आणि धर्मही दिला। त्याच्या सिक्युरिटीसाठी परमेश्वरांची जे नाम आहे ते नाम पण आईवडिलांनी दिलं। ही सर्वात मोठी इस्टेट। बाकीच्या इस्टेटी भौतिक जगातल्या तुम्ही करतात, कमवतात, देतात, परंतु ही इस्टेट देणं अत्यंत गरजेचं आहे। या दादाचं विशेष अभिनंदन। सर्वांनी टाळ्या वाजवायचं। जा दादा। कारण सकाळीच त्या ताई आहे का? मनीषा ताई काळे आहे का? नाही आहे ना? हां, हात वर करा ना मग। बघा, या एकच ताई नाही आहे। असू द्या असू द्या, एकच ताई नाही आहे। दाखवण्याचं सांगण्याचं कारण का की योग्य वयात योग्य वेळी मुलांना उपदेश न दिल्यामुळं मुलं आता अभ्यासाला, शाळेत, शिक्षणाला बाहेर जातात, त्यानंतर नोकरीला बाहेर जातात, त्यानंतर आपण लग्न करतो म्हणजे महागुरू घरी आणतो, त्यानंतर आता ते त्यांचं ऐकतील का आपलं ऐकतील? वेळ निघून गेली। आता आपण म्हणतो उपदेश घ्या, ते म्हणतात का उपदेश घ्यायचा? कारण डॉक्टर, इंजिनियर असे वेगळे शिक्षण घेऊन मुलं आता बाहेर पडलेले। ते म्हणतात का घ्यायचा? आणि आपण त्या पद्धतीनं त्यांना सांगू शकत नाही। ते आता अडकले कशात? करिअर, संसार, जबाबदारी। त्यानंतर काय कटकट आहे, उपदेश घ्या, उपदेश घ्या, उपदेश घ्या। त्या ताईंची इतकी तळमळ असते, तुम्ही या पुण्याला, आमच्या मुलांना भेटा, काहीतरी उजेड पडेल। आता प्रत्येक ठिकाणी जाणं होत नाही, म्हणून अशा कार्यक्रमांमध्ये मुलांना, मुलींना सहभागी करून आपण ह्या ज्या गोष्टी आहे ह्या देऊ शकतो। इथं आले म्हणजे काही प्रश्न असतात, त्यांच्या मनातल्या काही भावना असतात, त्या त्यांनी व्यक्त केल्या तर आपण त्यांना सांगू शकतो। आता त्या तळमळ करतील, इच्छा ठेवतील, परंतु ते ऐकणार नाही। पण आपण मग प्रयत्न सोडून द्यायचा का? नाही, आपण परमेश्वराला प्रार्थना करायची। स्वामी जगन्नाथा श्री चक्रधरा, तुम्ही दयाळू आहात, मयाळू आहात, कृपाळू आहात। या मुलांना योग्य वेळी आम्ही धर्म नाही देऊ शकलो, ही आमची चूक आहे, त्याबद्दल माफी मागायची, प्रसव मोडायचा। पण ह्या मुलांना एक सद्बुद्धी द्या, धर्म द्या। त्या अनुषंगाने प्रार्थना केली तर परमेश्वर कार्य करतात। जसं मदाळसा माता तुम्हाला माहिती आहे ना, त्या मदाळसा मातेंनी काय केलं? आपल्या मुलाला दत्तात्रय प्रभूंच्या शरणी आणलं। पण कसं आणलं? का दुसऱ्या राजाला अटॅक करायला लावला, युद्ध करायला लावलं, आणि तो हरला आणि मग दत्तात्रय प्रभूंना शरण गेला। म्हणजे एक माता जे करू शकते, आईचं प्रेम ते नैसर्गिक, देवाने सांगितलं मातेचं प्रेम ते नैसर्गिक आहे, नॅचरल आहे। आणि मी केलेल्या जीवाच्या 1% 1 अंश या मातेच्या प्रेमामध्ये असतो। तळमळ असते, इच्छा असते, वासना असते, परंतु ह्या अडीअडचणी मी दररोजच ऐकत असतो, दररोज फोन करत राहतात लोक। परंतु ती वेळ पकडणं गरजेचं आहे। देवाने सांगितलं 8 वर्षामध्येच कोणत्याही जीवाला
कर्मनिष्पत्ती असेल, विकल्पाचं असेल, हे सुरू होऊन जातं कर्म, तर आपण त्याच वेळेस मुलामुलींना धर्माला लावलं पाहिजे. आपला धर्म तो, आपला संस्कार तो, आपली संस्कृती तो, मग आपण का कंजूशी करायची? शाळेत घालताना आपण विचारतो का मुलाला की आता तुझी जात कोणती लावायची? आपण आपली जात लगेच चिटकून टाकतो. त्याला विचारतो का तुला शाळेत जायची इच्छा आहे की नाही आहे? त्याला आपण शाळेत घालण्यासाठी आमिष दाखवतो, तुला नवीन कपडे देऊ, तुला चॉकलेट देऊ, तुला हे देऊ, तुला ते देऊ. तो म्हणतो हो हो, मग तर भारी काम आहे. त्याला माहीत नसतं ना शाळेमध्ये काय प्रकार आहे. तो पहिल्या दिवशी जातो, दुसऱ्या दिवशी जातो, मग कळतं का अरे आता अवघड प्रकार आहे. मग तो रडायला लावतो, कारणं सांगतो, पोटच दुखतं, डोकंच दुखतं. मग एखाद्या वेळेस तुम्ही समजून घेता, प्रेमाने सांगता, नाहीच ऐकलं तर मग काय करता? धपाटा मारता. कारण तुम्हाला जाणीव आहे का शाळेत गेला, सुशिक्षित झाला, मोठा झाला, त्याला भौतिक जगाचे सुख प्राप्त होतील, हा सुखी होईल. मग सुखाच्या अनुषंगाने आपण प्रयत्न करतो, परंतु सर्वात मोठं सुख जे निर्तिशय सुख आहे, तो आनंद आहे, तो परमेश्वराचा आहे. त्यासाठी आपण काही प्रयत्न करत नाही आणि मग अडचणी निर्माण होतात. म्हणून 8 वर्षाचं मुलगा मुलगी असो, त्यांना उपदेश द्यायचा. काही मुली असतात, काही मुलं असतात, नाही म्हणतात, मग त्यांना समजून सांगायचं. आपण घरामध्ये आपली संस्कृती, संस्कार हे सांगायचे. अज्ञान असतं मुलींना तर अगोदर उपदेश द्यायला पाहिजे, कारण आपण काय म्हणतो परक्याची धन आहे की नाही. आता तसं काही राहिलं नाही, कारण परिस्थिती बदललेली आहे. मुलगी शाळेत जाते, कॉलेजला जाते, आपल्याला किती काळजी वाटते, टेन्शन वाटतं, परंतु परमेश्वराचं जर नाम दिलं तर ते परमेश्वराचं नाम तिला सहाय्य करणारं असतं. सिक्युरिटी सर्वात मोठी नामाची असते. नंतर भविष्यातही ती दुसऱ्या घरी जरी गेली तरी सिक्युरिटी परमेश्वराच्या नामाची असते. आपण विचार करतो दुसरं घर भेटल कसं, काय भेटल, आहे की नाही. परंतु तुम्ही विचार करता त्यावेळेस तिच्या हिताचा. मग तुम्ही काय बघतात, खाणारे पिणारे नको, वाईट विचाराचे, वाईट संस्कृतीचे, वाईट वळणाचे असे नको, तुम्ही चेक करतात. आणि मग त्याच्याही पुढं घेऊन अभिमान जर घेतला तुम्ही धर्माचा, तुम्ही सांगितलं का आमच्या मुलीने गुरु बनवलेला आहे, उपदेश घेतलेला आहे, तिची धार्मिकता करायला तिला स्वतंत्रता असेल तर मग आपण बोलू, नाही तर अन्यथा तुम्ही पुढच्या घरी, आणि देव आमच्यासाठी पाहणारच आहे दुसरं स्थळ. एकदा होईल, दोनदा होईल, तिसऱ्यांदी देव तुम्हाला स्थळ पाठवतील. हा अनेक वेळा घेतलेला अनुभव आहे. देवावर निष्ठा ठेवून जर कार्य करत राहिलो, धर्माची वाटचाल करत राहिलो, तर देव सहाय्य करतात. ती प्रचिती आपल्याला बऱ्याच वेळ येत असते. त्यामुळं उपदेश घ्यायला द्यायला कंजूशी करायची नाही, पण अभ्यास करायचा. नुसतं उपदेश घेऊन थांबून उपयोग नाही. 7 दिवसापासून मी तेच तुम्हाला सांगतो आहे. अभ्यास करायचा, चिंतन करायचं, प्रश्न निर्माण करायचे, काय योग्य काय अयोग्य चेक करायचं, आणि योग्य असेल ते स्वीकारायचं, अयोग्य असेल ते नाकारायचं. ही हिंमत धर्म देत असतो. आज आपला हा शेवटचा सत्र जरी असलं, मोठं सत्र आहे, परंतु महत्त्वाचा विषय आहे. थोडक्यात मी तुमच्या पुढं मांडतो आहे. त्यानंतर आपले जे आत्रेय महानुभाव या चॅनलचे जे संचालक आहे प्रकाशदादा शिंदे, ते नगरचे आहे परंतु पुण्याला सर्व्हिस करतात. ते आलेले आहे. गेली पहिल्या दिवसापासून ते फर्स्ट शिफ्ट करून नोकरीवरून डायरेक्ट इकडे येतात. इच्छा असेल, तळमळ असेल, जाणीव असेल, आवड असेल तर सवड निघते, आणि ते आपली ड्युटी करून म्हणजे सांसारिक जबाबदारी सांभाळून धर्मसेवा पण करतात. आणि त्याच चॅनलवरून तुम्ही बरेचसे माझे यूट्यूबवरचे सत्संग ऐकलेले आहे. तुम्ही सबस्क्रायबर पण केलेला असेल, केलेलं नसेल तर करा. तिथं बरेचसे सत्संग तुम्हाला ऐकायला भेटतील. ते आलेले ते आपले विचार मांडणार आहे. वंदनाताई पण आपले विचार मांडणार आहे थोडक्यात. आणि आज थोडासा सत्संग लेटही झाला तरी काही हरकत नाही, कारण आम्ही जेवलेलो आहे. बाबा तुम्ही जेवले ना, आमचं काय की नाही. तर असं काही नाही आहे. थोडा जास्त वेळ झाला तरी चालेल. आपण दररोजच जेवण करतो, आणि किती वर्ष जेवण करतो, कुठं गेलं हे तुम्हाला सांगता येणार नाही. त्यामुळे हे ज्ञानाचं जेवण आपल्याला वारंवार भेटत नाही. याच्यासाठी आपण कधीही केव्हाही त्यागाची इच्छा ठेवली पाहिजे. जिथं भेटल, ज्यांच्याकडून भेटल, हे ज्ञान आपण घेत राहिलो पाहिजे. आजचा विषय आहे देवपूजा, अत्यंत महत्त्वाचा विषय. परमेश्वराने अवतार घेतला. अवतार घेऊन ज्या जीवाची कणव होती, ज्या जीवाचा अधिकार होता, त्यांच्यापर्यंत परमेश्वर स्वतः पोचले, किंवा ज्या जीवाचा अधिकार होता त्यांना परमेश्वरापर्यंत घेऊन आले परमेश्वर.
आणि त्यांना स्वतःच्या श्रीमुखी तत्त्वज्ञान बोध देऊन, शास्त्र देऊन घडवलं, मडवलं आणि प्राप्तीला घेऊन गेले. पण परमेश्वराची प्रवृत्ती, परमेश्वर काय म्हणतात, तुमचा उद्धार करता मी आणि अनेकांचा दुसरा कोणी आहे का? म्हणजे अनेक लोक आहे, अनंत जीव आहे, यांचं सर्वांचं उद्धारण परमेश्वराला करायचं आहे. या मुठभर महानुभावांचं उद्धारण नाही करायचं आहे. आपलं अवभाग्य की आपण तिथं पोचलो, परमेश्वराच्या कृपेने आपल्याला परमेश्वराने पोचवलं, हे अवभाग्य. असे अनेक जीव आहे, अनंत जीव आहे का जे धार्मिकता करतात, परंतु त्या धार्मिकतेतून अचूकता त्यांना माहीत नसते, त्यांची कणव तिथं अजून आलेली नसते. ज्याप्रमाणे परमेश्वर व्हावा, परमेश्वर भेटावा, परमेश्वराच्या धर्माची जाणीव व्हावी, यासाठी आपण जे जोडलेलं आहे योग, तसेच परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत किंवा परमेश्वराच्या धर्मापर्यंत जाण्यासाठी अयोग्यसुद्धा जोडलेलं असतं. म्हणून त्यांचं अयोग्य जोडले असल्यामुळे जेव्हा वेळ येईल तेव्हा परमेश्वर त्यांना मात्र बोध देणारच आहे. हे आपण 7 दिवसात अनेक वेळा सत्संगातून बघितलेलं आहे. परमेश्वराने जरी प्रवृत्ती केली या महाराष्ट्रातून जाण्याची, पण तरीही परमेश्वर तुमचा विचार करतात, तुमचं चिंतन करतात आणि ते विचार आणि चिंतन परमेश्वराने केलेलं आहे. म्हणून देवपूजेच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला सर्वात मोठं गिफ्ट दिलेलं आहे, प्रेझेंट दिलेलं आहे, की जेणेकरून ह्या राहिलेल्या जीवाला अधिकार प्राप्त व्हावा, योग्यता प्राप्त व्हावी, माझ्यापर्यंत ह्या जीवाला येता यावं, हे साधन म्हणून आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे. जसं मोबाईल आहे, आपण आता मी काय करणार आहे की जरी मी गेलो तरी मी तुम्हाला काय सांगणार आहे, तुमचे नंबर मला द्या, माझा नंबर तुम्ही घ्या, कनेक्शन आपलं जोडल्या राहावं, सत्संग तुम्हाला मला पाठवता यावेत, काही प्रश्न असतील ते तुम्हाला मला पाठवता यावेत. आणि हे स्वामी श्री चक्रधरांच्या परिवाराचं संधान आपण सतत बांधलेलं असल्यामुळे किंवा बांधून राहत असल्यामुळे किंवा ठेवायचं असल्यामुळे आपण मोबाईलची देवाणघेवाण करतो की नाही. तसं परमेश्वराने आपल्याला 5 नंबर मोबाईलचे त्याच वेळेस देऊन टाकले, म्हणजे 5 नामं आहे की नाही, 1 नंबर नाही 5 नंबर. असं आजपर्यंत तर काही मोबाईल आला नाही 5 सिमचा, आहे की नाही. पण परमेश्वर किती फॉरवर्ड आहे बघा, किती प्रगल्भ आहे. 5 नंबरचा 5 सिमचा मोबाईल त्याच वेळेस तयार करून तुम्हाला देऊन टाकलेला आहे. बरं, मोबाईल कोणता आहे, साधन कोणतं आहे, तर देवपूजा हे एक मोबाईल आहे. आणि त्या माध्यमातून त्या नंबरवरच आपल्याला परमेश्वराशी कॉन्टॅक्ट करता येतो. ती वेळ, ती पद्धत परमेश्वराने आपल्याला सांगितलेली आहे, त्याचंही आपण चिंतन केलं तर देवपूजा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. बरं, देवपूजा आपल्याकडंच असते का? अन्य लोकांकडे पण देवपूजा असते, देवारे असतात, मंदिरं असतात, फोटो असतात, मूर्त्या असतात, आपल्याकडे तसंच असतं. मग त्यांच्यात आणि आपल्यात नेमका फरक काय? आपल्या देवचे पूजेमध्ये आणि त्यांच्या देवपूजेमध्ये नेमका फरक काय? जमीन आसमानचा फरक, बराबरी होऊच शकत नाही. आपल्या देवपूजेमध्ये परमेश्वराने संबंध दिला, जे दगड ओटे गोटे, जिथं परमेश्वर उठले बसले, परमेश्वराची तिथं एक प्रवृत्ती निर्माण झाली, कड निर्माण झाला आणि आपल्यासाठी परमेश्वराने दया माया कृपा करुणा असे अनंत धर्म अनंत गुण तिथं परमेश्वराने निक्षेपित केले, म्हणजे सोडले. आणि तिथलेच दगड ओटे गोटे जे बी आहे ते आपल्या पूजेत असतात. आपण कुठले दगड ओटे गोटे आणत नाही. म्हणून त्या देवपूजेला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपला धर्म म्हणजे काय माहिती आहे? गॉड टच धर्म आहे आपला. गॉड टच म्हणजे परमेश्वराने स्पर्श केलेला धर्म आहे. मग तो तुम्हाला असो देवपूजेला असो, तुम्हालाही स्पर्श केलेला आहे परमेश्वराने. स्पर्श ज्ञानाच्या माध्यमातून, बोधाच्या माध्यमातून, स्थानवंदनाच्या माध्यमातून परमेश्वराने स्पर्श केलेला आहे. आता हे मंदिर सोन्याचं बांधलं, आपण तिथं त्या डोकं कुठं टेकू? विशेषावर टेकू. एखादं मंदिर सोन्याचं असलं, खूप मोठं काय असलं, सुवर्णाचं असलं, परंतु आपण त्या स्थानावरती डोकं टेकवतो, तिथली लीळा आठवतो, तिथं चिंतन करतो, तिथं दुःख करतो, आहे की नाही. आपल्याला त्या मंदिर सोन्याच्या असण्याला काही अर्थ नाही. आणि असे प्रसंग आले, काही स्थानाच्या अडचणी आपल्या धर्मामध्ये अजूनही आहे, काही सुटले आहे, काही सोडवले आहे. आम्ही 15 वर्षापासून काम करतो, सेवा करतो. तर असंच एक अंजनेरी, नाशिक जिल्ह्यातलं अंजनेरी स्थान आहे त्र्यंबक तालुक्यामध्ये. तिथं देव 2 वेळा गेलेले, ब्रह्मगिरीला जाताना आणि ब्रह्मगिरीहून येताना. ते जैन मंदिर म्हणून त्याची नोंद आहे. एक जैन भिक्षुक, जैन साधू तिथं बसलेले असतात आतमध्ये.
आणि देव जातात तिथं जे बाहेर आपला चौक असतो त्या चौकामध्ये देवाचं आसन होतं. ते देवाकडे वेधले जातात, ते पाहत राहतात पण बोलत नाही, विचारत नाही प्रश्न, काहीच नाही. बाबा आपण महात्मे आहोत, हे बी कोणत्या तरी धर्माचे वेगळे महात्मे असं फक्त त्यांचं पाहणं होतं. दर्शनाचं परमेश्वराने त्यांना फळ दिलं असेल एवढीच लीळा आहे. परंतु गव्हर्मेंटनी काय केलं, 1947 साली आपला जो देश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर भारत सरकारने सर्वे केला. आणि तो सर्वे कोणत्या माध्यमातून केला, कोणत्या संस्थेतून केला, हे जे पुरातन खातं आहे तुम्ही बघितलं असेल, त्या खात्याच्या माध्यमातून सर्वे केला की कोणत्या मंदिरात कोणत्या देवतेची कोण लोक पूजा करतंय की नाही. जिथं करत नाही ते मंदिर जुनं असेल तर ताब्यात घ्यायचं. तिथं त्यांनी 3 वेळा सर्वे केला, परंतु तिन्ही वेळेस त्या सर्वेमध्ये जैन मंदिर असाच उल्लेख आला. कारण आपले लोक त्यावेळेस फिरतीवर असायचे, कधीतरी स्थानावर जायचे, त्या गावातल्या लोकांना काही त्याचं उत्तर व्यवस्थित देता आलं नाही, म्हणून ते जैन मंदिर म्हणून नोंद झाली. आणि म्हणून आपल्या लोकांना नंतर स्थान नमस्कारण्यासाठी अडचण निर्माण झाली. आता काही आपल्या लोकांनी दादागिरी करून तिथं ओटा वगैरे बांधला, ते ताब्यातही घेतलं, परंतु पुरातन खातं ही भारत सरकारचं असल्यामुळं त्यांनी लॉक लावलं. आणि मग तो प्रश्न आमच्याकडं आला. मग आम्ही काय केलं की काही सद्भक्त मंडळी घेतली आणि त्यांचं संभाजीनगरला मुख्य ऑफिस आहे, त्या ऑफिसवरती गेलो. तिथं शीख धर्माचे संचालक होते, त्यांना आम्ही लीळाचरित्र घेऊन गेलो, प्रमाणं घेऊन गेलो की बाबा तुम्ही असं करू शकत नाही. मग त्यांनी मला काय सांगितलं की बघा हे 3 सर्वे झालेले, त्यांनी हा इतिहास मला सांगितला, मलाही माहीत नव्हता. आणि हे 3 सर्वेमध्ये कुठेही महानुभावांचा उल्लेखच आला नाही, त्याच्यामुळं तुमचा ताबा भेटू शकत नाही. आणि जैन संप्रदायाचे लोक सात्विक असतात, अहिंसावादी असतात, ते काही वाद घालत नाहीत. ते काय करायचे, पत्र लिहायचे डायरेक्ट पंतप्रधानाला, राष्ट्रपतींना, ते जे पुरातन खात्याचे कोणी मंत्री असतील त्यांना. त्याच्यामुळे तो पत्रव्यवहार ते करायचे, ते पत्राच्या माध्यमातून वरती काय बाबा चौकशी सर्वे करा, हे करा. आणि त्यामुळं आपल्याला अडचण झाली. ते मी सर्व ऐकून घेतल्यानंतर त्यांना सर्व प्रमाणं दिले. आणि ते प्रमाणं देत असताना त्यांच्या लक्षात तर आलं, पण ते म्हटले तुम्ही एवढं काय टेन्शन घेता, अंजनेरीला कितीतरी मंदिर आहे, तुम्ही जा, जे मंदिर तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला ताब्यात देतो. आता त्यांना काही माहीत नाही. म्हणलं सोन्याचं मंदिर दिलं तरी आम्हाला नको आहे की नाही, कारण परमेश्वराची भक्ती करत असताना ही जाणीव आपल्याला झाली. ते म्हणजे असं कसं काय. मग त्यांना आम्ही सांगितलं आम्ही स्थानपूजक आहोत. स्वामी श्री चक्रधर आमचे जे परब्रह्म परमेश्वर आहे, कलियुगीचे अवतार आहे, ते जिथं उठले बसले ते आमच्यासाठी नमस्करणीय आहे, वंदनीय आहे. त्याच्यामुळं आम्हाला तुम्ही सोन्याचं मंदिर दिलं तरी काही उपयोग नाही. त्यांना ते लक्षात आलं आणि मग त्यांनी तिथं पत्र पाठवलं, परवानगी दिली का सकाळी 6 ते संध्याकाळी 6 मंदिर उघडं राहील आणि कोणी भक्त लोक येतील त्यांना नमस्कारण्यासाठी ते खुलं राहील, कोणी अडवू शकत नाही. तर हा अनुभव तुम्हाला सांगण्याचं कारण का, ती आपली देवपूजा, आपलं स्थान आपल्यासाठी अनन्यसाधारण महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं ते बाकीच्या मंदिराचा आणि खूप मोठ्या मंदिराचा सिस्टमचा आपल्यावरती परिणाम होता कामा नये. म्हणजे देवपूजा ही आपल्याला परमेश्वराने सर्वात मोठं साधन आणि गिफ्ट दिलेलं आहे. देवपूजा आपण दररोजच करत असतो, परंतु या देवपूजेच्या बाबतीत आपल्या मनामध्ये अनेक समज आणि गैरसमज पण आहे की नाही. आता पेट्याच्या पेट्या आपण देवपूजा घरी आणतो. मला आत्तासुद्धा एक मेसेज आलेला आहे, बाबा देवपूजेची पेटी बनवायची आहे, कोण बनवतील आणि कोण देईल आम्हाला पाहिजे आहे. आता देवपूजेची पेटी बनवण्याचे कारखानेच निर्माण झालेले समाजामध्ये आणि ते विकत घेण्याची परंपरा निर्माण झाली. तुम्ही कुठं यात्रेला जाता, देवपूजेचे दुकानं असता, अशा कोणत्याही ठिकाणाहून देवपूजा कधीही विकत घ्यायची नाही. अशा कोणत्याही गोष्टीला बळी पडायचं नाही, कारण हा सर्वात मोठा विकल्प आहे. आणि त्यांचा बिझनेस खोलला आहे त्यांनी, ते कुठून काय आणतील याला काही प्रमाण नाही. मग त्याच्यावरती तुम्ही देवपूजा म्हणून डोकं टेकवलं तर तुम्ही धर्मावरून जाण्याची शक्यता आहे, मळीनत्व येण्याची शक्यता आहे, कारण ते आपले वंदनीय नाही, पूजनीय नाही. त्याच्यामुळं कधी असा हट्ट धरायचा नाही. आपल्याला आपल्या गुरुजनांकडून प्रसन्नतेने 1 विशेष मिळो, 2 विशेष मिळो, तोच आपल्यासाठी सर्वस्व आहे. आणि हा हट्ट आज आपण करायला लागलेला आहे. पूर्वी साधक अटन विजन करायचे, एकच विशेष असायचा त्यांच्याकडे, खूप काही विशेष नसायचे. आता हा हट्ट आपला काही कामाचा नाही. परत देवपूजा म्हणजे काय, प्रतिपरमेश्वर आहे. ते परमेश्वर नाही पण ते प्रतिपरमेश्वर आहे. आपल्याला ते एक साधन दिलेलं आहे, त्या साधनातून परमेश्वरापर्यंत आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे. ती देवपूजा आपण कशी ठेवावी, कशी
व्यवस्था करावी हे तुम्ही करतात, परंतु मी अनेक ठिकाणी फिरत असतो. एका ठिकाणी गेलो, बंगला इतका मोठा, 2-3 गाड्या समोर, आणि मग या 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 या. तर आता आम्ही गेल्यानंतर काय करतो, देवपूजा करायची. आमचा उद्देश काय असतो, देवपूजा चेक करावी, जेणेकरून यांना किती ज्ञान आहे हे समजतं, किंवा देवपूजेत काही चुकीच्या काही गोष्टी ठेवलेल्या तर नाही आहे हे लक्षात येतं. मग देवपूजा करायला गेलो, विशेष 5-10 होते, परंतु त्यांनी काय केलं, साधा कपडा खाली टाकला आणि वरतून देवपूजा ठेवली, त्याच्यावरती धूळ आणि हे आणि ते, आणि मग आपल्याला काही अपेक्षाच नाही. मग त्यांना आपण झाडलं, इतकं झाडलं, त्यांना म्हटलं तुमचं पाणी नको आणि चाय नको. ज्या घरामध्ये धर्माचं ज्ञान नाही, तत्त्वज्ञान नाही, जाणीव नाही, धर्माच्या देवपूजेची व्यवस्था व्यवस्थित नाही, तिथलं पाणी पिण्याला आम्ही महत्त्व देत नाही. मग त्यांना सांगितलं का जेव्हा तुम्ही व्यवस्थित देवपूजा ठेवाल, अभ्यास कराल, लक्षात येईल, तुमच्या जाणीव होईल, तेव्हा आम्हाला कधी बोलवा. अजून तर काही कोणी त्यांनी परत बोलवलं नाही, कारण मग त्यांच्या गुरुजनांकडून त्यांनी माहिती घेतली असेल. ते म्हटलं असं काही नसतं, चालतं, ते असेच असतात, त्यांना काही बोलू नका. आणि आम्ही कशाला वाट पाहू तुमची बोलवण्याची, आम्हाला काय अपेक्षा आहे. हा उदाहरण दिलं. आत्ता इटकूर इथे म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये कार्यक्रम होता, आणि कार्यक्रमावरून निघालो आम्ही जेव्हा रिटर्न, तेव्हा मग कोणत्या रूटनी जाणार आहे, तिथले जे सद्भक्त आहे त्यांना मी फोन करतो की मी या रूटने आता जातो आहे, एक मोजके. तर त्यावेळेस जे अनिलदादा होते, जे आज गेले, त्यांना फोन केला. आता ते काय करतात, डोकं लावायचं काम करतात. महानुभावाने डोकं लावलं पाहिजे. जो डोकं लावतो तो महानुभाव असतो, लक्षात घ्या. आणि ज्यांना डोकं असतं तोच महानुभाव असतो, हे बी अजून लक्षात घ्या. त्यांनी काय केलं, एक दिवस वेळ होता, ते शरद आणि अनिल त्यांनी काय केलं, आज वेळ आहे म्हणे, आज आपल्याला कुठं डोकं लावायला जायचं, कामं नाही आहे. मग त्यांनी 4 वाजता गाडी काढली, आणि त्यांच्या गावाच्या शेजारीच एक गाव आहे, सोनारी ना, सोनारी गाव आहे. त्या सोनारी गावामध्ये त्यांना एक कुटुंब उपदेशी माहीत होतं, नातेवाईक होते, गेले ते. मग त्यांनी त्यांच्या पद्धतीनं थोडासा समजून सांगितलं. ते म्हटले मग बाबांना बोलवा. तर मग ते ठेवलं शेड्यूल त्यांचं. मग त्यांनी मला फोन केला का कोणत्या रूटनी, ह्याच रूटनी येणार आहे का, हो. मग सत्संग ठेवू का, म्हटलं ठेवा. आता आम्ही गेलो सत्संगाला. तिथं माझ्या पद्धतीनं त्यांना सत्संग सांगितला, समजावला, सर्व पद्धतीने केलं. आणि मग म्हटलं देवपूजा. देवपूजेत गेलो तर 5 असे दगड ओटे गोल गोल ठेवलेले होते. आता मी म्हटलं हे कुठून आणले, हे कोणी दिले तुम्हाला. देवपूजा वरती होती, खाली ते होते, 2 स्टेप होत्या. तर त्यांचे बाबा जे आहे ना, ते त्यांचा मुलगा ते म्हणे काय नाही बाबा, ते देवपूजा आहे. आणि अनेक साधू आले, ते करून गेले. त्यांचे वडील जे आहे ना, त्यांना म्हटलं बोलवलं, इकडे या. जुने लोक शक्यतो खोटं बोलत नाही, आणि आपण नवीन आहे म्हणून खोटं बोलतो आहे असंही नाही, परंतु एक प्रवृत्ती असते. त्या बाबांना म्हटलं हे कुठून आणले. म्हणे बाबा खरं सांगू का. म्हटलं खरं सांगा, खोटं काही सांगू ना. ते म्हणे आम्ही त्या कोणत्या परिक्रमेला जातात ना, हां नाही नाही नाही, नर्मदा परिक्रमेला गेलो होतो म्हणे मी. काही लोक भेटले आणि गेलो. त्या नर्मदा परिक्रमेला गेल्यानंतर त्या तिथली कोणती नदी आहे, कोणती तरी नदी आहे, त्या नदीतले हे आणले म्हटले. आणि आम्ही पंचकृष्ण म्हणून ते पुजतोय. मी त्या 0 मिनटात ते उचलले. म्हटलं हे मी घेऊन जातो, नाही तर तुम्ही ठेवा, पण नदीत टाका, याचा काही प्रमाण नाही. आणि यातूनच तुमचा धर्मावरून तुम्ही जाऊ शकतात, नाही तरी तुमच्यामध्ये किती मळीनतो आहे सत्संग झाल्यावर माझ्या लक्षात आलं, आणि याच्यामुळंच झालेलं आहे. म्हणजे ते बाबा म्हणतात आम्ही नक्की टाकू, पण आमच्याकडे द्या. मी आम्ही पूजा अर्चा करू. अरे म्हटलं ते दगड ओटे गोटे त्याला काहीच अर्थ नाही. तर आपण कधी कुठेही गेलो, देवपूजा कुठून कोणी दिली, काय दिली ते चेक करायचं. आणि संशय असेल तर त्याच्यावर डोकं टाकवायचं नाही, त्यांनी काही दोष लागत नाही, आहे की नाही. काही स्थानाच्या संदर्भात आपण स्थान आहे तरी आपण वरती विशेष ठेवलेला असतो बघा काही ठिकाणी, आहे की नाही. त्याचं कारण का, की त्या स्थानाच्या संदर्भात थोडीशी शंका असते की इकडे आहे का, इकडे आहे का, इकडे आहे का, इकडे. आणि म्हणून ते नको विकल्प व्हायला, अविधी घडायला, दोष लागायला, म्हणून ते विशेष ठेवलेला असतो. आपण काय करतो, पहिले स्थानावर डोकं ठेवतो, नंतर त्या विशेषावर ठेवतो आणि मग जातो. आता इथे ओटा केलेला, आपण ओट्यावर डोकं टेकवतो का, विशेषावर डोकं टेकवतो. आणि हे परमेश्वराने श्रीमुखीचं प्रमाण आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामुळं कधीही देवपूजा विकत आणायची नाही, प्रसाद जोड विकत घ्यायचे नाही, त्या पेट्याच्या पेट्या बनवायच्या भानगडीत पडायचं नाही. एक विशेष असला तरी परमेश्वर आहे. त्याच्याही पुढं जाऊन तुम्हाला मी सांगतो की तुमच्या घरात देवपूजा आहे, परंतु ज्ञान नसेल, लीळाचरित्र नसेल, सूत्रपाठ नसेल, दृष्टांतपाठ नसेल,
आणि त्या धर्माची जाणीव नसेल तर देव मात्र नाही आहे. देवपूजा आहे पण देव नाही आहे. घरात आपल्या देव कसा येईल याच्यासाठी प्रयत्न करा. देवपूजा तर आली देवाकडून आपल्याला, साधू संतांकडून, पण देव कधी येईल? देवपूजा आली म्हणजे देव नाही येत. तुमची जाणीव, तुमचा धर्म, तुमचं आचार, तुमची तळमळ धर्माच्या विषयी यावरती परमेश्वर येत असतो. म्हणजे देवपूजा आहे परंतु देव नसतो. म्हणून आपल्याला देवपूजाही पाहिजे आणि देवही पाहिजे. देवपूजा ही साधन आहे आणि परमेश्वर आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे, तर ते आपल्याला तसं वापरलं पाहिजे. आता देवानी बरेच यावरती प्रमाणं तुम्हाला सांगितलेले आहे आणि देवानी स्वतः सांगितलेलं आहे की ज्यावेळेस द्वारकेला महादाईसा जाते, द्वारकेला जाताना देव काय सांगतात की तिथं चक्रपाणी प्रभूंच्या गुंफा आहे, तुम्ही नमस्कारा म्हटले आहे की नाही. आणि मग तिथं महादाईसा गेल्या. आता लीळाचरित्रामध्ये तिथं 4 स्थानाची उल्लेख आलेला आहे, कारण आल्यानंतर देवाने विचारलं का तुम्ही नमस्कार केला का. मग पूर्वेला, पश्चिमेला त्यांनी ते वर्णन महादाईसांनी केलं. आता मी तिथं तर काही गेलो नाही अजून, परंतु लोक जातात ते सांगतात एकच स्थान आहे गुंफ्याचं, तुम्ही कधी कधी गेलेले असतील. तर देवाने तिथं नमस्कारायला लावलं आहे की नाही. आणि दगड ओटे गोटे तुम्हा नमस्कारणी किंवा वंदनीय आहे, पूजनीय आहे, हे बी आपल्याला सांगितलं. हे प्रमाण आपल्याला दिलेलं आहे. म्हणून देवपूजा आता आषाढी एकादशी आहे आणि देवपूजा सुटणार आहे आणि तुम्ही बी देवपूजा करणार आहे की नाही. आलं चाललं घाई गर्दी काय विचारूच नका. आपल्याला इथं तुम्हाला त्या दिवशी सांगितलं देवपूजा जर असते नीट पाय ठेवायला जागा नसते. आपल्याला असं वाटतं देवपूजेतूनच आपल्याला देव भेटणार आहे. एक साधन आहे. 100% आपली योग्यता वाढते, आपलं मलिनत्व कमी होतो, आपला अधिकार वाढतो आणि विधीने विधी वाढतो, हे नक्की आहे. परंतु एवढ्या गर्दीत देवपूजा करत असताना ना आपल्याला लीळा आठवता येत, ना चिंतन करता येत, ना कोणत्या विशेष आहे, कुठला आहे हे कोणाला विचारता येत नाही. बाबांना विचारलं तर तेव्हा त्या देवपूजा करा निघावर. इतके लोक बाहेर नंबर लावून बसले, तुम्हाला कुठं तत्त्वज्ञान सांगत बसू आता आहे की नाही. प्रसाद येतोय, तो प्रसाद कुठला आहे बघा. प्रसादाचे जे प्रमाण आहे, इंद्रिय भटाला देवानी फुटा दिला आहे की नाही, प्रसन्नतेने दिला. आता देव उत्तरापंथाला गेल्यानंतर त्यांच्याकडे पूजनीय आपले माईम भट होते, ते आणायला गेले. त्यांनी दिला नाही. ते म्हटले देवाने आम्हाला दिलेलं आहे, आम्ही कसं देऊ तुम्हाला म्हटले. मग आचार्यांना हे कळालं, आचार्य गेले. आता आचार्य गेल्यानंतर कोण काय म्हणणार आहे, ते गेले घाबरून. ते म्हटले फुटा आणा इकडं. नाही म्हटलेच नाही, म्हणूच शकत नाही. परंतु आचार्यांनी बॅलन्स ठेवला, व्यवहारी बुद्धी. त्यांनी 2 त्याचे भाग केले. एक देवपूजेत आणले आपल्या परंपरेने आणि एक त्यांना दिले, ते बी देवपूजेत नंतर आले, ते आपल्यापर्यंत आलेले. त्याला प्रमाण आहे. देव एकदा उदास होतात आणि बाईसा घाबरतात आणि आचार्यांना सांगता का देव उदास झाले, आता काय करायचं. मग गोविंदप्रभू बाबांची जी दुटी आहे ती आचार्यांनी देवाला अशी दाखवली जेणेकरून मी समोर दिसणार नाही परंतु दुटी दिसेल. देवाची उदासीनता त्यांनी परिहारली. आता देव काय उदास होतात का, देव तर प्रसन्न आहे. परंतु या जीवाचे अधिकार वाढवण्यासाठी, आपला कर्मनाश होण्यासाठी मग तुम्ही तळमळ करता, दुःख करता. त्यामुळं परमेश्वरांनी ती लीळा केलेली आहे. मोठ्यांनी केली तर छोटा करतो. म्हणून देवसुद्धा, देवाची उदासीनतासुद्धा त्या प्रसादाने गेलेली असते. आता स्थानाच्या ठिकाणी 2 मुख्य, एक अनुषंगिक असे शक्ती असतात. माया मुख्य असते, कृपा अनुषंगिक असते. जर तुम्ही स्थान करताना ती लीळा आठवली नाही, धावत पळत नुसतं डोकं टेकवलं तर ते मायापर्यंतच पोचतं. अज्ञानाशी माया सबंध. म्हणून आपण कधीही 50 स्थानं करण्याचा हट्ट धरायचा नाही. 10 स्थानं करा. जे स्थानं करायला चालले ते अगोदर लीळा पाहून घ्या, लिहून घ्या आणि आता एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जाताना ती लीळा आठवत जा. गप्पा मारत नका जाऊ. गप्पा मारायला घरी भरपूर वेळ असतो. आपण घरी गप्पा मारत नाही आणि गाडीत बसल्यानंतर तो म्हणतो वेळच नाही, मग आता हीच वेळ आहे, घ्या गप्पा मारून. अन्य वार्ताच करत जातो, त्याला काय अर्थ नाही. तिथं गेल्यानंतर ती लीळा आठवत आपण वंदन करावं, दुःख व्यक्त करावं. त्या परमेश्वराला विशेष अभिमान निर्माण होतो. आपण काय करतो, इतके स्थानं करतो आणि एक लीळा सांगता येत नाही. नवरात्रामध्ये अशीच एक गाडी चालली होती नांदेडची. स्थानं करत आमच्याकडे आली नवरात्रात. आता मुक्कामी आले, जेवण वगैरे झालं, बसले. त्यांना किती स्थानं केले, भरपूर केले. त्या ड्रायव्हरला विचारावं म्हणे, बाबा त्यांना माहिती आहे. ड्रायव्हर अन्य माणूस आणि उपदेशी आहे, परंपरेचे नियम आहे. त्या ड्रायव्हरला विचारा. म्हणजे आपली शोकांतिका काय. त्याला विचारलं बाबा काय, त्यांनी चिठ्ठी काढली वाचून दाखवलं फटाफट. कारण त्याला प्रोग्राम द्यायला असेल ना यांनी, का गाडी कुठून कशी, त्याच्यामुळं आहे. म्हटलं तुम्ही उपदेशी आहे, तुम्हाला स्थान माहीत नाही, बरं एखादी लीळा सांगा. सारे गप. एक लीळा माहीत नाही. नवरात्रात वंदन करायला निघाले,
म्हणजे ही महानुभावांची शोकांतिका आहे का आपण काय करतो आहे आपल्याला कळत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जे बिंडोक असतात ते महानुभावच नसतात. मग त्यांनी उपदेश का घेतलेला असानं आहे का. त्या ज्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे, पाळायच्या आहे. बरं, आता आपल्याला 4 साधनं परमेश्वराने दिलेले, स्थान, प्रसाद आहे की नाही. आपण स्थान तर करतोच, वंदन करतोच, हे बी विशेष आहे. म्हणजे तरी एक स्थानच एक प्रकार आहे की नाही. ते दत्तप्रभूंचे जर विशेष आहे तर ते स्थानच आहे. बऱ्याच ठिकाणी असे मांडलिक मंदिर तयार केले जेणेकरून धर्मप्रचार प्रसार व्हावा, सत्संग व्हावेत, लोक धर्माला लावावेत. त्यानंतर प्रसाद साधू संतांकडे असतात. आपण इतर वेळेस ते करूच देत नाही, परंतु आषाढी एकादशी अशा विशेष ठिकाणी ते प्रसाद जोड आपल्याला करावतात. त्यावेळेस नक्की जावं आपण, मी नाही म्हणत नाही, परंतु गर्दी आहे खूप. व्यवस्थित थोडं करता आलं तर बघावं, त्याचं पावित्र्य राखता येईल तर बघावं. आणि पुढचं साधन कोणतं आहे, वासनिक आणि भिक्षुक. हे क्रमाने जर घेतले तर त्याच्या क्रमानुसार जर आपण बघितलं तर स्थान आपल्यासाठी सर्वात श्रेष्ठ आहे. पण स्थानापेक्षा काय श्रेष्ठ आहे, प्रसाद श्रेष्ठ आहे. प्रसादापेक्षा काय श्रेष्ठ आहे, वासनिक श्रेष्ठ आहे. आणि वासनिकाच्यापेक्षा काय श्रेष्ठ आहे, भिक्षुक श्रेष्ठ आहे. हे चढत्या क्रमाने देवाने आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्यासाठी सर्वच श्रेष्ठ आहे. परंतु ह्या ज्या गोष्टी आहे आपण समजून घेतल्या पाहिजे. आता याच्यात 2 जड आहे, 2 चेतन आहे. स्थान आणि प्रसाद जड आहे, पण तरी परमेश्वर काय म्हणतात, हे कार्य करतात. कारण त्यांनी वेद होतो. अनेक ठिकाणी स्थानाच्या आजूबाजूला लोक गावातून येतात, जे अन्य असतात, पण वेद असतो. हळूहळू त्यांना आपोआप आवड निर्माण होऊन ते दर्शनीय पुढं ती स्टेप त्यांची जात असते योग्यतेने. त्याच्यामुळं स्थानाच्या ठिकाणीसुद्धा वेद निर्माण होतो लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात. आणि त्या मनोकामना पूर्ण करता करता कधीतरी भविष्यात अरे रिझल्ट भेटला आहे, मग करायला पाहिजे, है की नाही. आणि मग त्या भावनेने, ते स्वार्थाने, दृष्टपराने का होईना, प्रॉब्लेम अडचणी का होईना, पण ते बोधापर्यंत पोचतात. पुढं त्यांची योग्यता असेल, पात्रता असेल, प्रयत्न असेल तर करतात. पण देव काय सांगतात आचार्यांना, की तुम्ही आले तर देमतीला का डावललं. कारण देमतीच ना, देमतीला का डावललं, ते गावात गेले नाही. तर ते म्हटले डावललं नाही देवा, आम्हाला थोडासा निरोध होता, गावाचा घाई होती. म्हणून देवाने सांगितलं तुम्हाला दगड गोटे नमस्कारनी, हे तर चेतन स्थान आहे, तुम्ही भेटलं पाहिजे. एकमेका भेटल्याचा पाडू आहे. आपण एकामेकाला भेटलो तर परमेश्वर मिळण्याचं गोमटं प्राप्त होतं. आणि मग कधी भेटायचं, एक तर अचानक परमेश्वराने भेट घालून दिली तर ती परमेश्वराच्या कडेनी त्यातून आपल्याला खूप मोठं गोमटं लागतं. किंवा आपण रस्त्याने चाललो आहे, आपण स्थान ओलांडत नाही, पण एखादे आश्रम आहे, एखादे साधू संत आहे, ओळखीचे आहे, ओळखीचे नाही आहे, आपल्याला वेळ असेल त्यांचा टायमिंग वगैरे पहा. नाही तर मग बाबांची झोपायची एकची वेळ आणि तुम्ही घुसले, कारण बाबांनीच सांगितलं आहे भेटायला पाहिजे. ते भेटणं नाही, ते खेटणं आहे. मग कारण साधू संत पहाटे 3ला उठलेले असतात, स्मरण करतात. मग दुपारचं उदकाचं कोणीतरी आलेलं असतं, पंगत असते ना, मग त्यांची सेवा, त्यांचं ते सर्व, मग दुपारची पंगत असते, ते वेळ आलो असतो, मग थोडासा आराम करावा लागतो बाबा लोकांना, साधू लोकांना. मग 3च्या नंतर ते उठतात, पोथी पान जे बी आहे ते शेड्यूल असतं. आपण कधी मार्गात जावं, कधी नाही जावं, हा बी सेन्स पाहिजे. नाही तर रात्री 10ला बी आणि दुपारी 5ला बी, याला काही अर्थ नाही. वेळ काळ पाहून आपण स्वतःहून भेटी घेतल्या पाहिजे. साधू संतांच्याच भेटी घ्यायच्या का नाही, नामधारक वासनिकांच्या घ्यायच्या. आपल्या आजूबाजूला वासनिक आहे, ओळख करून घ्यायची, त्यांचा फोन नंबर घ्यायचा, देवाणघेवाण करायची, विचाराची, धर्मचर्चेची, संवाद करायचा. संवाद केल्याने देवच सांगतात ना, तुम्ही भेटले पाहिजे, बोलले पाहिजे, संवाद केला पाहिजे, मग तुम्ही नूतन होणार आहे. तर हे आपण करायचं, कारण ते साधन आहे. वासनिक हे साधन आहे. वासनिकच्या नंतर भिक्षुक तयार होतो, म्हणून वासनिक तयार झाला पाहिजे. हा कच्चा माल आहे, नीट व्यवस्थित राहिला तर पक्का माल तयार होईल. भिक्षुक काय ढागातून पडतात का डायरेक्ट. मी कधीतरी वासनिक सदस्यत होतो ना, मग नामधारक होतो, मग वेदवंत होतो, मग बोधवंत होतो, मग वासनिक होतो, मग वासनिक दशेतून मग दीक्षित अवस्थेत जातो. मग अनुसरणी स्टेप आहे, पहिलीतून दुसरी, दुसरीतून तिसरीत, पुढं शिकत जातो माणूस. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे या आपण पाळल्या पाहिजे. परंतु आचार्यांनी एक लीळा अत्यंत महत्त्वाची, माझं एक पुस्तक आहे धर्म एक चिंतन, तुम्ही घेतला असेल नसेल तर घ्या. त्याच्यात एक देवपूजेवरती एक टॉपिकच लिहिलेला आहे. देवपूजा हा एक विषयच आहे. तो वाचन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आणि सकाळी ते पुस्तक इथं होतं, पण कोणी घेतलं, कोणी घेतलं का, काही काळजी नाही, ते तुम्हालाच परत मी देईल. परंतु कोणी घेतलं हे तर सांगा.
कारण ह्या वहीबरोबर ते पुस्तकं मी इथं ठेवलेलं होतं, जाताना ते पुस्तकच गायब झालं, कोणीच कबूल होणार नाही. पण ठीक आहे, त्यांनाच प्रेझेंट आहे, परंतु असं न विचारता कोणाची कुठली वस्तू आपण घेऊ नये. आलं का लक्षात? तर काही हरकत नाही. त्या देवपूजा हा जो लेख आहे तुम्ही वाचल्यानंतर लक्षात येईल. आचार्य हे सर्व समजल्यानंतर आचार्य देवाला प्रश्न विचारतात की देवा, जी तुम्ही देवपूजा म्हणून दिलेली आहे, स्थान आहे, विशेष आहे, याची भक्ती करणं आणि तुमची भक्ती करणं यातून फळ एक आहे का दोन आहे? देव काय म्हणतात? फळ दोन आहे, एक नाही. म्हणजे विशेषाची किंवा स्थानाची भक्ती करण्यातून वेगळं फळ आणि परमेश्वराची भक्ती करण्यातून वेगळं फळ. हे साधन म्हणून जेव्हा आपण बघतो तेव्हा मात्र आपल्याला परमेश्वराची भक्ती करता येते, आणि हेच परमेश्वर म्हणून बघतो तेव्हा आपल्याला परमेश्वराची भक्ती न करता फक्त आपण स्थानाची विशेषाची भक्ती करतो. हे लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कारण यात अनेक लोक अडकलेले आहे, गैरसमज आहे, भ्रम आहे. देवपूजा सर्वस्व आहे हे साधन म्हणून. मी तुम्हाला त्या दिवशीच बोललो, साऱ्या महाराष्ट्रातल्या देवपूजा एकत्र करायच्या, सकाळ दुपार संध्याकाळ देवपूजा करत राहायचे, मग देव होईल का? नाही होणार. का? तर देवाने ज्ञानमोचक सांगितलं आहे. देवपूजा मोचक सांगितलं का? स्थान मोचक सांगितलं का? क्रिया मोचक सांगितलं का? साधू संतांची पूजा मोचक सांगितली का? मोचक काय सांगितले? सकाळचा टॉपिक तोच होता, पण वेळेचं बंधन असल्यामुळे मी विस्तृतपणे तुमच्यापर्यंत तो विषय, परंतु जे आहे महत्त्वाचे विषय ते तुमच्यापर्यंत मी पोचवले. तसा देवपूजेचा विषय आहे. त्याच्यामुळं आपण देवाने ज्ञानाची व्याख्या काय केलेली आहे? जे जसे आहे तसे जाणणे म्हणजे ज्ञान. जे म्हणजे त्याच्यात सर्वच आले, स्थानं आले, विशेष आले, नामधारक आले, वासनिक आले, साधू संत आले, सर्वच आले. देवाने सांगितलं परमप्रीती करा, पण विशिष्ट बुद्धी ठेवू नका. आम्हाला आमच्यावर प्रेम करायचं आहे, नुसतं तुमच्यातही प्रेम करायचं आहे, परंतु विशिष्ट बुद्धी नाही. परमेश्वराच्या ठिकाणी बघणं, परमेश्वरच आहे, हेच माझं सर्वस्व आहे असं समजणं, म्हणजे तो बाबाही गेला आणि हाय गेला, कारण निमित्त तर त्याला झालं. त्याच्यामुळे ही विशिष्ट बुद्धी परमेश्वर म्हणतात करू नये. धर्माच्या या चौकटीत राहत असताना धर्म अत्यंत सूक्ष्म आहे, महत्त्वाचा आहे, परंतु योग्य पद्धतीने तो जाणून घेतला तरच आपल्याला तो प्राप्त करता येईल. तत्त्वज्ञान खूप मोठं आहे, ते पुस्तक वाचल्यानंतर वेगळे विषय त्यात मांडलेले आहे. देवपूजा म्हणून विशेष एक टॉपिक आहे, भटोमज देव होईल का, हा टॉपिक मी विडंबनात्मक लिहिलेला आहे. विडंबनात्मक टॉपिक त्या लेख मानव संदेशमध्ये छापून आल्यानंतर अनेक साधू संतांनी मला प्रतिक्रिया देण्यासाठी फोन केला आणि चांगल्या प्रतिक्रिया दिल्या, कारण विडंबनात्मक लिहिलेला आहे. तो वाचल्यानंतरच आता तुमच्या लक्षात येईल. अनेक विषय तिथं मांडलेले आहे. मुक्ती हा पण विषय मांडलेला आहे का, जो सकाळी आपण घेतला होता त्यात तो मी मांडलेला आहे. अति डिटेल्स वेगवेगळ्या. दोष हा पण विषय घेतलेला आहे. तो दोष हा तर खूप मोठा विषय आहे, परंतु जाताना माझा नंबर तुम्हाला घ्या. तुमचा नंबर एका कागदावरती, आता भगिनींनी सारे नंबर त्यांचे एका कागदावर लिहिलेले आहे. ज्यांना नंबर देता येईल, आपले नितीन दादा आहे, त्यांच्याकडे तुमचा नंबर द्या, जिल्ह्याचं नाव आणि तुमच्या गावाचं किंवा एरियाचं नाव द्या. त्या नंबरवरून तुम्हाला मी कधी स्वतःहून कधीच फोन करणार नाही, कधीच पंगत मागणार नाही, कधीच काहीतरी टाका असं म्हणणार नाही. त्याच्यामुळं फोन द्यायला कंजूसी करू नका. बाबा आले वळणावर शेवटच्या असं काही म्हणू नका, कारण नंबर घेतला आहे म्हणजे बाबाचा काहीतरी प्रोग्राम आहे असं काही समजू नका. मी फक्त त्या नंबरला सेव्ह करील, एरिया वाईज नंबर मी सेव्ह केलेले आहे, लिंक पाठवील. ती लिंक नंबरप्रमाणे अभ्यास करा, वाचन करा, चिंतन करा. आणि उद्या कधी तुम्हाला वाटलं एखादा प्रश्न आहे मनात, तर व्हॉट्सअपवरती माझ्या तुम्ही रेकॉर्डिंग पाठवा, नाही तर टाईप करूनही पाठवू शकतो. आणि मग मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मग मी तुम्हाला त्याचं उत्तर देईल. आत्तासुद्धा अमेरिकेवरून मला 2 व्यक्तींनी प्रश्न पाठवलेले आहे. ते अभ्यास करतात, प्रश्न पाठवतात. मग आता मला जेव्हा वेळ भेटेल त्यांचे उत्तर मी देत राहतो. कुठंही अभ्यास करता येतो, कुठंही वाचन करता येतो आणि कुठंही धर्म आचरण करता येतं, कुठंही धर्म सिद्धीस नेता येतो. असं काही समजू नका इथं तिथं. देवाने काय म्हटलं, आधी होई जे म्हणितले ते कीजे. आणि म्हणितले ते की जे कुठं करायचं आहे, देवाने जे सांगितलेलं आहे तिथंही करू शकता. नाही तर वयोमानाने काही अडचणीमुळं तुम्ही जिथं इच्छा असेल, वासना असेल तिथं धर्म तुम्ही पाळू शकतात आणि शेवटास नेऊ शकतात. त्याच्यामुळं हा विषय भरपूर मोठा आहे, टॉपिक मोठा आहे. त्याच्यामुळं देवपूजाविषयी तुमच्या मनात काही संभ्रम असेल, शंका असेल तर विचारा.
आणि तुमच्या मनातल्या शंका दूर झालेल्या असतील तर आपण पुढच्या विषयाकडे जाऊ. सर्वज्ञ श्री चक्रधर दंडवत हो.